हॅलो गाईज, तर इट्स मी दिव्या. तर आपण चाललो आहोत महाडला 14 तळ्यावर अजून रायगडावर. बस आलेली आहे, लेट मी शो यू. आणि ही आमच्या एरियाची पिकनिक चालली आहे. तर सर्वेच आहेत, सर्वे रेडी होत आहेत आणि आम्ही ऑन टाईम आहोत आज फर्स्ट टाईम बिकॉज ऑफ व्लॉग. So bus is here and we are so excited. ते राजू त्यांची जागा इथे ठेवलेली थोडी सांगा. मामी साईड. सो आम्ही दोघींनी ट्रेनिंग केली आहे. वॉशरूम वगैरे साठी, पेट्रोल भरण्यासाठी. हाय गाईज, गाडीला पण तर पाणी पाहिजे. आता करा. हाय गाईज. काय काय गाईज गाईज बरोबर बोललो का? तर आता आमचं नाश्ता करून झाला आहे. मी खाल्लं पोहे, अजून पिली चाय. अजून आता मी जाते बसमध्ये, अजून तुम्हाला दाखवते कोण कोण काय काय करत आहे. बस खूप उंची आहे म्हणून चढता नाही येत होतं. अजून हे दोघं बघा चाय आणि पोहे खाऊ लागले. माझी फ्रेंड, माझी आजी, या दोघी, अजून माझी मम्मी. ही आजी मला चाय देते का स्वतः पिती आहे? We are testing tongue twister now. गाईस, खूपच ट्रॅफिक आहे आणि आम्ही अडकलो ट्रॅफिकमध्ये. रायगड इथून जवळ आहे, पण काय माहिती काय कारणास्तव ट्रॅफिक झाली. गाडी आणि असं पळत पळत गाडी घेऊन. गाणं पण झालं. खाई मिळाली.
क्रेझी क्रेज. ओ माय गॉड. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला. Guys, see the trolley is there. अजून हा आहे आपला गड. तर आता माझं जेवण झालं आहे. अजून आम्ही लोक आता जाणार आहेत रायगडावर. आय एम सो मच एक्सायटेड. अजून हे आहे आपलं मागे रायगड. किती छान वाटतंय. खूप लोक आता जेवत आहेत. त्यांचं झाल्यावर आम्ही जाऊ. तर मी तुम्हाला दाखवते आता आम्ही कसं जातो ते सगळं. जसं तुम्ही पाहिलं आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेलं, त्या कारणामुळे आम्ही खूप लेट पोचलो आणि 4:30 वाजले आम्हाला पायथ्याशीच. तर आम्ही वर जाऊ शकलो नाही. आम्ही विचार केलेला की रोपवेने तरी जाऊया, पण रोपवेसुद्धा बंद झाला. गड 6 वाजताच बंद होऊन जातं आणि आम्हाला महाडलासुद्धा जायचं होतं. तर म्हणून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी दर्शन घेऊन निघालो. हे माझं दुर्दैव की रायगडावर जाऊनसुद्धा महाराजांचं दर्शन घेता आलेलं नाही आहे. आता इथे जोरात आवाज झाला. आम्ही जात होतो, असं वाटलं की दगड पडला जोरात. तिथून माणूस पडलाय वरून खाली. सगळी धावपळ झाली. लोक बघताय आले आणि तो सेल्फी घेत असताना त्याचा पाय निसटला. तो वरून खाली पडलाय. त्याचा आवाजसुद्धा नाही निघाला. म्हणजे ही गोष्ट खूप वाईट आहे. माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही आहे. सेल्फीजच्या नादात तुम्ही स्वतःच्या जीवाला धोका करून घेऊ नका. लक्ष द्या, कारण आपल्या घरी आपलं कोणीतरी वाट बघत असतं. त्या माणसाचा जीव गेलाय. चौदार तळा इथे आलेलो आहोत आणि हे बघा मागे आमची बस पार्क झालेली आहे. 1927 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळ इथे सत्याग्रह केला होता. प्रत्येक माणसाला पाणी पिण्याचा हक्क आहे यासाठी. तर सर्व अनुयायी अभिवादन करायला येतात. आपण बघूया, मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो.
पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. फायनली चौदार तळ बघा कसं सजवलंय एकदम. फुले केले पाणी चौदा तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. गाईज एवढी गर्दी आहे इथे. आमचं पहिलं झालं आधी दर्शन आम्ही करून घेतलं. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. आणि आता मी थोड्या वेळात जाऊ. आणि त्या साईडला आहे बाबासाहेबांचा पुतळा. अजून त्याच्या बाजूला आहे आपल्या चौदा तळ. सो आम्ही आता परतीच्या प्रवासासाठी निघालो आहेत आणि आय होप यू गाईज लाईक द ब्लॉग अँड प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. बाय.